नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा मैत्रिणींनो, आत्ता सकाळी 10:30 वाजलेले आहेत आणि आत्ता सगळी जण म्हणजे मुलगी शाळेला गेली आहेत आणि मुलगा पण शाळेला गेलेला आहे आणि मिस्टर ऑफिसला गेले आहेत. तर आता माझ्या घरात शांतता आहे आणि आता मला सगळं आवरून घ्यायचं आहे. आणि मला असं वाटतं कधी कधी की आता आपल्या घरात खूप शांतता आहे, छान मस्त, आणि आता मस्त अभ्यास होईल आपला 2-3 तास. पण ते शक्य नसते आपल्यासाठी, कारण आता आपलं लग्न झालेलं आहे. आणि आता जर मी या वेळेत अभ्यास करून घेतला तर मग कसं मला माझी जी कामं आहे ती सगळी तशीच राहून जातील आणि परत मग सगळेजण येतील आणि कसं घरात आपल्या घरात मग सगळा पसारा असतो, आपल्याला घरात निगेटिव्ह एनर्जी स्प्रेड होते आणि आपल्याला पण करमत नाही घरात. म्हणून मग मी जो माझा 2-3 तासाचा वेळ असतो तो कामं करता करता छान असा मग मी जे माझे इम्पॉर्टंट व्हिडिओ असतात ते ऐकून घेते, NCSO किंवा मग काहीही जे मला वाटतं की जे माझं ऐकल्यानं लक्षात राहतं किंवा मग काही रिव्हिजनचे व्हिडिओ असते ते सगळे मी ऐकून घेते आणि त्याबरोबर कामं करते. तर चला तर मी तुम्हाला दाखवते की माझे कामं करता करता कसे लेक्चर करते आणि माझी कामं पण पूर्ण करते आणि माझा अभ्यास पण पूर्ण करते. चला तर तुम्ही बघा आता मला. आणि खरंच एक गोष्ट आवर्जून सांगायची, तुम्ही जो मला सपोर्ट करत आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप धन्यवाद आणि तुमच्यापासून मला खूप छान प्रेरणा मिळत आहे. अशीच सोबत राहू द्या, असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून मला प्रेरणा भेटत राहील. आणि तुम्ही पण माझ्यापासून भरपूर शिकत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुमची आभारी आहे. चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो बघा, आता रोहिदास चौंदे पाटील सरांचं मी लेक्चर ऐकून घेत आहे रिझनिंगचं. आणि आता बघा, जेव्हा मी सकाळी पोळ्या करते तेव्हा मुलगा मला बोलवायला आला होता की मम्मा चल मला नाश्ता दे म्हणून. तेव्हा मी थोड्या 4-5 पोळ्या माझ्या टाकायच्या राहिल्या होत्या, त्याच पोळ्या आता अगोदर टाकून घेते आणि 4-5 पोळ्या झाल्या की मग बाकीची कामं करते. आणि तुम्हाला माहीत आहे की सकाळी मी तुम्हाला सांगितले होते की फोनला चार्जिंग नव्हती, तेव्हा माझी फरशी पुसणे आणि झाडझूड मी सकाळी उठल्या करून घेते. कारण जर आपण सकाळी उठल्या झाडझूड आणि फरशी पुसायचं काम करून घेतलं तर आपल्याला कसं छान आणि घर फ्रेश वाटतंय, चांगलं वाटतंय घरात. तर ते काम मी अगोदरच करून घेते, ते शूट झालं नाही. आणि आता ह्या 4-5 पोळ्या झाल्या की मग भांडे घासून घेणार आणि मग बाकीची कामं माझी काही तेवढी नाही आहेत कारण घर आवरलेलंच आहे. आणि जेही माझी मागील व्हिडिओ दाखवलेला आहे, जर बाहेरची जी कामं असतात, झाडांना पाणी घालणे किंवा मागचं जे बॅकयार्ड आहे ते स्वच्छ करणे, हे सगळं मी तुम्हाला मागील व्हिडिओ दाखवलेलं आहे की ते करत असताना मी कशी माझे लेक्चर ऐकते, कंटिन्यू करते किंवा बाहेरची झाडझूड करायची असेल, बाहेरची फरशी पुसायची असेल तर. आणि बघा, माझ्या पोळ्या टाकणं झाल्यानंतर मी ते सरांचं मला छान लेक्चर वाटत होतं म्हणून म्हटलं जेव्हा आपली कामं होतील तेव्हा ते आपण कंटिन्यू करूया. आणि आजच जेव्हा कामं झाल्यानंतर तर बघा मी भरभर आवरून घेत आहे, भरकन भांडे घासून घेते. आणि मी दुसरं एक मराठी व्याकरणचं एक लेक्चर आहे ते पण सरांच्या चॅनलवर मला दिसलं, ते भांडे घासता घासता ऐकून घेत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की मी अशी भांडे घासता घासता इंग्लिशचे शब्द असो की मराठीचे समानार्थी शब्द, मराठीचे विरुद्धार्थी समानार्थी शब्द, तसेच NCERT असो, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पाठ्यपुस्तकाची समरी असो किंवा माझा MAचा अभ्यास, हे सगळं मी कामं करता करता अशी माझं सगळं ऐकून घेत असते. आणि हाच मी माझा मार्ग स्वीकारला आहे, कारण मला एवढा वेळ मिळतच नव्हता अभ्यासाला, त्यामुळे मला फार टेन्शन येत होतं आणि मी खूप खचून गेले होते. पण जेव्हा मग मी ही ट्रिक अवलंब सुरू केला आहे, ट्रिकचा करणं म्हणजे अशी कामं करता करता अशी व्हिडिओ ऐकण्याचा, तेव्हापासून खरंच मला खूप छान समाधान मिळायला लागलं की माझा अभ्यास होतोय म्हणून. कारण कसं फक्त 2-3 तासात मला वाटत नव्हतं की माझा कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास होत आहे की नाही, मी एवढा अभ्यास कशी कव्हर करू, फार टेन्शन येत होतं. पण जेव्हापासून मग मला स्वतःला सांगायला सुरुवात केली की मी काहीतरी मार्ग काढेल, मी स्वतः काहीतरी करू शकेल. बघा, मी तुम्हाला सांगत असते नेहमी की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, तेव्हाच मला असे मार्ग मिळायला सुरुवात झाली. आणि मी तेव्हापासून अशी माझे लेक्चर ऐकणं कंटिन्यू करते आणि खरंच मला भरपूर फायदा होत आहे त्या गोष्टीचा. म्हणजे माझे कामं पण होतात आणि छान अभ्यास पण होतो. आणि बघा मैत्रिणींनो, मी पार्ट 1, पार्ट 2 आणि आजचा हा पार्ट 3 असे मी माझी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि बघा माझे भांडे घासून झालेले आहे आणि आता बघा मी आंघोळीला जाते. आणि आंघोळ झाली की मग नंतर मी माझे राहिलेले जे आंघोळीनंतरचे कामं असतील ते करून घेणार. तर मैत्रिणींनो बघा, माझी आता आंघोळ झालेली आहे आणि छान फ्रेश वाटते मस्त. आणि आत्ता मी जी कपडे आहेत धुण्याची ती छान वॉशिंग मशीनमध्ये लावून घेणार. माझ्या घरी वॉशिंग मशीन आहे. जेव्हा मुलगा झाला होता मला तेव्हाच आम्ही वॉशिंग मशीन घेतली, कारण मला कंबर दुखण्याचा भरपूर त्रास होता आणि त्यामुळेच मग आम्हाला ती घ्यावी लागली.
आणि आता मला वाटते 4-5 वर्ष झाले आता मशीन आहे घरी, तर जी फक्त पांढरी आणि शाळेची मुलांची कपडे असतात त्यांची जी व्हाईट कपडे असतात किंवा जे आपल्याला वाटतात की खरंच हे इम्पॉर्टंट कपडे आहे की जे हाताने धुवावी लागतात ते मी हाताने धुते आणि बाकीचे सगळे मग मशीनमध्ये लावते. आणि त्याचा खरोखर आपल्या महिलांना फार फायदा आहे. आपली वेळ बचत होते आणि आपल्यासारख्या अभ्यास करणाऱ्या महिलांना तर फार आवश्यक आहे. तर बघा आता मी माझी मशीन लावून घेत आहे आणि मशीन लावणं झालं की मग मी बघणार आता कुठले कामं माझे राहिलेले आहेत ते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर मैत्रिणींनो बघा आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता अजून भरपूर वेळ आहे. आता 12:30 झालेले आहे, माझी कामं संपलेली आहेत आणि आता मुलाला आणायला मला 1:30 किंवा 1:45 जावं लागेल. तर म्हणून मी आता जो वेळ माझ्याजवळ आहे त्यावेळेत मी आता जे रोहिदास चौंधे पाटील सर आहेत त्यांचे काही बुद्धिमत्तेचे ट्रिक्सचे लेक्चर आहेत जे मी तुम्हाला आता शेअर करते आणि आता अभ्यास कंटिन्यू करते. आणि बघा मी मैत्रिणींनो अभ्यासाला बसलेली आहे आणि सरांचं जे लेक्चर दे मी तुम्हाला स्वयंपाक करता करता पोळ्या करता करता दाखवलं तर तेच पुन्हा आता ऐकून घेणार, कारण मला त्या ट्रिक छान वाटल्या आणि सरांनी त्याच त्रिकोण कसे मोजतात ते सांगितलेलं आहे. तर तेच आता मी बघून घेत आहे. खूप छान समजावून सांगितलं सरांनी आणि हे सर यूट्यूबवर आहेत, त्यांचे लेक्चर जे फ्रीवाले यूट्यूबवर आहेत ते सगळे मी अटेंड करत असते. मला फार आवडतात. मी टेटपासून त्यांना फॉलो करत आहे आणि छान शिकवतात ते सर. मला त्यांची शिकवण्याची पद्धती फार आवडते आणि मला भरपूर जण विचारतात ताई तू हे पाटील सरांचे जे लेक्चर आहेत ते कोण आहेत, तर ते रोहिदास चौंधे पाटील सर आहेत STI. तर बघा मी माझं आता लेक्चर कंटिन्यू ऐकण्याचं काम सुरू आहे. तर बघा मैत्रिणींनो मी असं असते माझं रुटीन आणि जेव्हा हा मला जो वेळ मिळतो त्यावेळेचा मी असा सदुपयोग करते. तुम्ही पण असं करा, आपली कामं भरभर आवरा आणि नक्की तुम्हाला एक आवर्जून सांगेल कामं ही आयुष्यात आपल्या नेहमीच राहणार आहे. जेवढी आपल्याला इम्पॉर्टंट वाटतात ना तेवढी कामं करा आणि खरंच जी कामं आता आपल्याला वाटतात की ही आज नाही केलं 2-3 दिवसांनी केले तरी चालतील ना, ते त्याला ते प्राधान्य नंतर द्या. म्हणजे कसं असतं आता सध्या ही वेळ आपल्या अभ्यासासाठी आहे आणि आपण जर नुसती कामच करत राहिलो ना तर मग आपल्याला आयुष्यभर कामच करायचे. माझं असं म्हणणं नाही की घर अस्वच्छ ठेवा किंवा घरातली कामं करू नका. जे इम्पॉर्टंट कामं आहे तेवढी करा आणि जी खरंच आता गरज नाही आहे ती कामं नंतर काढली तरी चालतील, ती कामं नंतर करा, असं माझ्या सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि ज्यांना खरंच वाटत असेल की आम्हाला आमचं घर अतिशय स्वच्छ ठेवायचं आहे तर मग कसं त्यांचं मत वेगळं असू शकते आणि आता हे माझं मत झालं आहे. तर कसं आपल्याला इम्पॉर्टंट अभ्यासाला द्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. बघा पटते तर जेही सर शिकवत आहे आणि मला वाटतंय खरंच मला छान लेक्चर वाटत होतं आणि ते मी नोट करून घेत होते माझ्याजवळ. त्यांनी छान अशा मस्त ट्रिक सांगितल्या होत्या, तुम्ही पण जाऊन बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि बघा मी एका कानातला कॉर्ड दुसऱ्या कानात ट्रान्सफर करत आहे, म्हणजे कंटिन्यू एका कानात मी सुरू ठेवत नाही आहे, दोन्ही कानात थोडा थोडा वेळ ठेवतो जेणेकरून माझ्या कानाला पण त्रास होणार नाही. आणि बघा मी तुम्हाला दाखवते आता 20-25 मिनिटाचं सरांचं लेक्चर होतं तेवढं बघा मी ऐकलेलं आहे पूर्ण. आणि आता बघा 2ला 5 कमी आहे. आता मी जाते मुलाला आणायला आणि बघा आता मी मुलाला घेऊन आलेली आहे आणि कारण मिस्टर व्हिजिटवर गेलेले आहेत त्यामुळे मला मुलाला आणावं लागेल. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं तर ते कसे बाहेरगावी जातात त्यामुळे मग मला आणावं लागतं मुलाला. तर मी मुलाला घेऊन आले. आत्ता मी मुलाला जेवू वगैरे घालणार, मी पण जेवणार कारण मी जेवण केलेलं नाही आहे सध्या. आणि त्यानंतर मग जो वेळ भेटेल मला त्यावेळेस मी काय करते हे तुम्हाला दाखवते. आणि मैत्रिणीनं बघा मुलांना जेवू घातलं, थोडा वेळ त्यांच्यासोबत गप्पा केल्या, मुलीला पेपर कसा गेला ते विचारलं आणि बघा आता मुलं खेळत आहेत बाहेर कारण आभाळ आहे, ऊन नाही आहे. तर म्हटलं चला तोपर्यंत आपला अभ्यास होतो. आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला मी माझे जे प्रिव्हियस इयरचे पेपर असते ते सॉल्व करते आणि म्हणून मग मी दाखवते. बघा तुम्हाला किती वाजलेत, आता 2:30 वाजलेले आहेत आणि आता बसते मी प्रिव्हियस इयर सॉल्व करायला. तर माझ्याजवळ जो TETचा मागल्या वर्षीचा 2021चा जो पेपर आहे तोच मी आज सॉल्व करणार आहे. आणि बघा मी आली माझ्या स्टडी रूममध्ये आणि बघा आता मी पेपर सॉल्व करत आहे आणि हा पेपर सॉल्व करते आणि मला जे वीक पॉईंट वाटतील मग ते मी माझ्या नोटबुकमध्ये लिहून घेईल. मला तर माहीत आहे की मला आता मला वीक पॉईंट कशामध्ये आहेत, तरी पण मला बघायचं तो जो मी अभ्यास करत आहे त्याने माझे वीक पॉईंट क्लिअर झाले आहे का. आणि तेच मी आता बघा सोडवून बघत आहे पेपर आणि जे सोपं आहे ते भरभर सोडवत आहे मी
कारण मराठीचा भाग असो इंग्रजीचं असो ते फटकन मस्त मस्त सोडवून घेते भर्र आणि जो कठीण भाग आहे त्याला मी नंतर सॉल्व करते. तर असं मी कंटिन्यू आपल्या पेपरमध्ये करत नाही नेहमीच्या, पण हा आपला घरी मी पेपर सोडवत आहे तर हे मला जे माहीत आहे ते पटकन सोडवून घेते आणि जे खरंच माझ्यासाठी कठीण आहे ते बघत आहे की माझ्यात किती दुरुस्त झालेला आहे, तो माझा वीक पॉईंट किंवा त्याच्यावर मला किती काम करण्याची गरज आहे. आणि खरंच सांगते मैत्रिणी, तुम्ही पण असं करून बघा, प्रिव्हियस इयर सॉल्व करून बघा. आपल्याला आपल्या चुका लक्षात येतात, आपण आपला जो अभ्यास करत आहे तो आपण कुठंपर्यंत पोहोचलेलो आहे हे आपल्याला कळते आणि आपल्याला आपल्या अभ्यासात आता किती जोर धरण्याची पद्धत आहे किंवा आपल्याला किती त्यात आणखी आपल्याला प्रोग्रेस करायची आहे हे सगळं आपल्या लक्षात येतं आणि त्याने खरोखर खूप फायदा होतो. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेल की प्रिव्हियस इयरवर भर द्या. TET असो, टेट असो, KVS असो, CTET असो, कुठलीही परीक्षा असो, जोपर्यंत आपण आपल्या प्रश्नाचे स्वरूप, प्रश्नाची जी रचना, प्रश्नाचा आराखडा जोपर्यंत व्यवस्थित समजून घेणार नाही तोपर्यंत आपण आपली प्रगती करू शकणार नाही. म्हणून तुम्हाला सांगते की हप्त्यातून एक दिवस नसेल तुम्हाला देता येत तर 15 दिवसातून एक किंवा एखाद्या टेस्ट सिरीज जॉईन करा. भरपूर चांगल्या चांगल्या टेस्ट सिरीज असतात त्या जॉईन करायच्या जेव्हा आपले पेपर जवळ येतात तेव्हा, आणि छान मस्त ते टेस्ट सिरीज सोडवून बघायच्या. मला तर वाटते की जे कैलास सायस्कर सर आहेत त्यांच्या पण अशा टेस्ट सिरीज आहेत की कमी पैशामध्ये आहेत. मी CTETसाठी त्यांची टेस्ट सिरीज लावलेली होती आणि टेटसाठी पण सरांची मी टेस्ट सिरीज जॉईन केली होती आणि आता बघेल मी जेव्हा नवीन टेस्ट सिरीज जॉईन करेल तेव्हा मी नक्की तुम्हाला सांगेल. सध्या करत नाही, जर काही अपडेट येईल तरच करेल, कारण अजून काही अपडेट दिसत नाही आहे. तर बघा माझा पेपर कंटिन्यू सोडवणं सुरू आहे आणि मुलं छान खेळत आहेत बाहेर. थोड्या वेळ त्यांनी TV पाहिली मध्ये येऊन आणि त्यांना मी सांगितलं होतं माझ्या मुलीला की मी पेपर सोडवते आणि त्यांना माहीत आहे की मम्मी पेपर सोडवते, त्यामुळे ते डिस्टर्ब करत नाहीत मला. आणि करायचं असलं तर मुलगी सांभाळून घेते, ती 7th स्टँडर्डला आहे. मुलाला काही लागलं तर ते त्याला, तशी ती समजदार आहे. आणि त्यानंतर मग माझा पेपर असा कंटिन्यू सोडवणं सुरू आहे. आणि बघा आत्ता मी तुम्हाला दाखवते की मी माझा जो पेपर आहे तो कसा सोडवला आहे. तर बघा मैत्रिणी, मला जे वीक पॉईंट आहे ते सगळ्यात जास्त मला गणितामध्ये आलेले आहे. बघा मी इथल्या इथं गणिते सॉल्व करून बघितली आणि थोडाफार फरक पडलेला आहे मला गणितामध्ये, पण जसा पाहिजे जसा मला अपेक्षित होता तो बदल अजून मला वाटत नाही. मला भरपूर अजून मेहनत घ्यावी लागणार आहे. जी अजूनही माझ्यासाठी कठीण गणितं आहेत ते जरा मला व्यवस्थित पटकन अशा सोडवता येत नाही, फार वेळ लागतोय मला आणि त्यासाठी मला आणखी खूप मेहनतीची गरज आहे आणि ती मेहनत मला करावीच लागणार, कारण त्याच्याशिवाय आता माझ्याजवळ वेळच नाही आहे, मार्गच नाही आहे दुसरा. आणि हा बघा पूर्ण पेपर मराठीचा मला सोपा गेला, इंग्रजी पण सोपं गेलं, मानसशास्त्र पण सोपं गेलं, पण जो भाग माझ्यासाठी वीक पॉईंट आहे त्याच्यावर मला अजून खूप मेहनत करावी लागणार आहे, खूप परिश्रम करावे लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की असेच वीक पॉईंट आपल्याला आपले कळतात. तर मैत्रिणींनो, हा झाला आपला पार्ट 3 आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण आता 5 वाजलेले आहेत. मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने आणि त्याच्यानंतरचे जे रुटीन आहे ते तुम्हाला पार्ट 1 मध्येच मी शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला हे व्लॉग माझे कसे वाटले नक्की मला शेअर करा. आणि आपल्या व्हॉट्सअपचे मोटिवेशन विथ चॅनलवर मी सकाळी उठते तेव्हा गुड मॉर्निंगचा मेसेज शेअर करते आणि त्यामुळे कसं मला पण छान वाटते की तुम्ही पण माझ्याबरोबर अभ्यासाला उठत असाल म्हणून, आणि त्यामुळे कसं होईल मग आपण एकमेकांसोबत अभ्यास करू. आणि बघा 5ला 5 कमी आहेत, 5 ते 10 मिनटं मी अगोदरच उठले, कारण कसं जी गणितं येत नव्हती त्यात मी टाईमपास केला नाही. आता मी मुलांना आवाज देणार, त्यांना दूध वगैरे देणार आणि त्यांच्यासोबत थोड्या वेळ बसणार, चर्चा करणार काही किंवा खेळू आम्ही काहीतरी घरातल्या घरात, आणि त्यानंतर 6-6:30ला त्यांचा अभ्यास घेईल, जे की तुमच्यासोबत मी अगोदर शेअर केला आहे. आणि या रुटीनमध्ये थोडाफार दररोज फरक पडत असतो. तर असेच आपण पुढील व्लॉगमध्ये भेटू, अभ्यास करू, स्मार्ट स्टडी करू. तोपर्यंत तुम्ही पण पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा आणि स्वतःमध्ये छान पॉझिटिव्ह बदल घडवून आणा, सकारात्मक विचारांनी स्वतःला सावरा आणि आपली प्रगती करा. तोपर्यंत छान अभ्यास करा आणि कुठला विषय तुम्ही करताय, तुम्हाला कुठला विषय मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाते ते शोधून काढा आणि तशा पद्धतीने अभ्यास करा. चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.